पार्थ पवारांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र यानंतर आता सवाल उपस्थित केले जात आहेत। त्यांच्यावर पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोप करण्यात आले आहेत। यात त्यांना क्लीन चिट मिळण्याआधीच राज्यसभेची उमेदवारी कशी काय देण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला जातोय। पाहूयात। पार्थ पवारांना राज्यसभा देण्याचा निर्णय त्यांच्या पक्षाचा आहे। खारगे समितीचा रिपोर्ट विधिमंडळात येणारच आहे। केशरी पार्थ अजितदादा पवार ये हमारे पार्टी के उम्मीदवार रहेंगे। जी 24 तासनं पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा भांडाफोड केल्यानंतर या प्रकरणात कारवाईला वेग आलाय। या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या खारगे समितीनं त्यांचा अहवाल महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे सादर केला। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं पुण्यातील महार वतनाची जमीन कमी दरात खरेदी केली होती। या प्रकरणात शीतल तेजवानी आणि उपनिबंधक रवींद्र तारू न्यायालयीन कोठडीत आहेत। तर पार्थ पवार यांच्यावर देखील कारवाईची मागणी विरोधकांनी अनेकदा केली। या प्रकरणात अद्याप पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली नाही। असं असताना देखील पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला। यावरून आता सवाल उपस्थित केले जात आहेत। पार्थ पवारांना राज्यसभा देण्याचा निर्णय त्यांच्या पक्षाचा आहे। पण खारगे समितीचा रिपोर्ट विधिमंडळात येणारच आहे। त्यामुळं त्यावर आपल्याला पूर्ण माहिती होईल की या प्रकरणामध्ये कोण दोषी आहे। आमच्या समितीने पूर्ण रिपोर्ट माझ्याकडे दिला आहे, माझ्याकडे अहवाल आलेला आहे। तो आम्ही आता विधिमंडळ अधिवेशनापूर्वी हा अहवाल आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला देऊ। अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा हातात घेतली। त्यामुळे राज्यसभेतली त्यांची जागा रिक्त झाली आहे। सुनेत्रा पवारांच्या जागेवर राज्यसभेवर कोण जाणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती। मात्र अखेर राष्ट्रवादीच्या अधिवेशनात प्रफुल्ल पटेलांनी पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा केली। आदरणीय अजीत दादा के समय से उन्होंने एक कोर कमेटी बनाई थी, एक जिसको कहते हैं पार्लियामेंट्री बोर्ड की हैसियत से कुछ प्रमुख लोगों को उन्होंने जिम्मेदारी दी थी। और कल इस कोर कमेटी ने, जिसमें आदरणीय भुजबल साहब है, तटकरे जी है, मुशर्रफ साहब भी है, धनंजय जी भी है, दिलीप वलसे पाटिल भी है, हम सब लोगों ने मिलकर एक फैसला किया है और एक मत से निर्णय लिया है। और ये निर्णय हम हमारे अध्यक्षा के उपस्थिति में नहीं लेना चाहते थे। इसलिए आज मैं कहना चाहूँगा कि आगे आने वाली राज्यसभा की जो चुनाव जो घोषित हो चुके हैं और जिसका 5 तारीख तक का नॉमिनेशन भरने का है, उस जगह के लिए पार्टी ने फैसला किया है कि श्री पार्थ अजितदादा पवार ये हमारे पार्टी के उम्मीदवार रहेंगे। जी 24 तासनं पुणे जमीन गैरव्यवहाराची बातमी ब्रेक केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती। जी 24 तासनं या बातमीचा सातत्यानं पाठपुरावा केला, तर या प्रकरणात दोषींवर कारवाईची मागणी देखील केली। पार्थ पवार अमेडिया कंपनीत भागीदार असल्यानं त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। मात्र त्यांच्यावर आरोप असतानाही पक्षाकडून त्यांना बढती देण्यात आली आहे। तर दुसरीकडे खारगे समितीनं त्यांचा अहवाल महसूल मंत्र्यांकडे सोपवला। त्यामुळे या अहवालातही पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळणार की त्यांच्या अडचणी वाढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, जी 24 तास।